पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला बहिणी उघडताना नमस्कार. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्सच्या या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. महादेव पाटील एसआरए बिल्डिंग घाटला विलेज चेंबूर या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या सौ सेजल शैलेंद्र राणे या वहिनींना भेटून आजच्या भागाला सुरुवात करणार आहोत. भेटूया राणे कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. घ्या उखाणा. हंड्यावर हंडे 7, त्यावर ठेवली साखरेची परात, होम मिनिस्टर आले दारात, आता मी जाऊ कशी घरात. अरे बापरे. हो, आता द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर शैलेश राणे. नमस्कार. ही माझी मुलगी. बरं. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. ह्या माझ्या नणंद. नमस्कार. माझी आई. नमस्कार. माझे वडील. नमस्कार. माझा मोठा भाऊ, माझा छोटा मुलगा, माझा 2 नंबर भाऊ, माझ्या मोठ्या वहिनी हातवरती करा. नमस्कार. या 2 नंबर वहिनी, मिहीर भावाचा मुलगा, ही मेहल भावाची मुलगी, या वहिनी माझ्या. नमस्कार. या सगळे हे आमचे, या माझ्या वहिनी दीपिका आणि हे सगळे आमच्या सोसायटीवाले. नमस्कार सगळे. तुम्ही महत्वाचे हो की नाही. दुपारची वेळ आहे, कधी एकदा जेवून झोपतो असं झालेलं होतं, पण धावत दिलेले असत सगळे स्वागतासाठी. नाही बरोबर आहे. मग म्हणून कधी एकदा जातो त्याची वाट बघताय. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. जय मल्हारच्या आशीर्वादाने होणार सून मी ह्या घरची, जावई विकत घेणे आहे असे म्हणत जुळून येते अवधूतरावांशी रेशीम गाठी. नमस्कार. नमस्कार. कुठे राहायला? चेंबूर. चेंबूरला कुठे? घाटला रोड, महादेव पाटील बिल्डिंग. तिथे आता राहता ना? आता राहता. आणि पहिल्यापासून इथेच राहत होता? नाही, त्याच्या आधी माझं माहेर मैत्रीबाग शिंदेवाडी. शिंदेवाडी. माहेरची मी शिंदे. हा. आणि सासरची राणे. 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 मग शिंदेची राणी कशी झाली? राणे म्हणजे पत्रिका जुळवून. कशी काय? कोणी आणली पत्रिका? कोणी मंडळ थ्रू, वधूवर सूचक मंडळ. कुठे होतं ते मंडळ? ते दादरला. दादरला. तिथे कोणी नाव नोंदवलं होतं? तिथे मी, म्हणजे माझ्या आई वडिलांनी नाव नोंदवलेलं आणि यांच्या पण इकडून यांच्या. तुमचं बालपण सगळं इकडे? चेंबूर. शाळा? शाळा पण माझी चेंबूरचीच. पुढे काय केलं? कॉलेज? पुढे मग मी कॉलेज केलं, त्याच्यानंतर मग मी ग्रॅज्युएट केलं, त्याच्यानंतर मग मी BEd फिजिकल एज्युकेशन मुलुंड जिमखाना आहे PT टीचरचा कोर्स केला. पुढे? आणि आता मी आहे शिक्षिका आहे आवर लेडी ऑफ परपेच्युअल सरकार हायस्कूल कॉन्व्हेंट स्कूलमध्ये. मी ॲज अ PT प्लस मराठी टीचर. कितवीच्या मुलांना PT? मी प्रायमरी शिक्षण. PT. हो. काय काय PT आणि मराठी मिक्स असं केलं. PT मध्ये काय काय असतं? PT म्हणजे योगासन असतात, त्यांना बेसिक गेम्स असतात, गेम लंगडी वगैरे. सगळं तुम्हाला शिकवता येतं? हो, सगळं. हो. बालपण कसं गेलं तुमचं? बालपण खूप मजेत गेलं आणि खूप लाडात गेलं. खूप लाड. कोण कोण होतात? मी, माझे वडील, आई, 2 भाऊ. नाही, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमचं आता सगळं बालपण मजेत गेला म्हणतायत, त्यातल्या त्यात लाडात गेलं तुमचं बालपण. म्हणजे का? कोण लाड करायचं तुमचं जास्त? लाड म्हणजे आई वडील तर लाड करतातच, पण माझे 2 भाऊ सुद्धा. हो. खूप खूप तुमचं प्रेम आहे भावांवर? खूपच. खूप मिस करता त्याला? खूप मिस. डोळ्यात पाणी आलं. सगळं बालपण नजरेसमोरून गेलंय. हो, अगदी. हा. अगदी. मिस्टर काय करतात? मिस्टर म्हणजे बँकेमध्ये आहेत, अपना सहकारी बँकेमध्ये नोकरी करतात. हो. बोलवा ना. नमस्कार. 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 स्वागत आहे तुमचं. म्हटलं यांना धीर द्यायला कोणतरी पाहिजे ना. तुम्हाला लगेच बोलावून घेतलं. तुमचं बालपण कुठलं? शिवडीचं. शिवडीला कुठे? रावजी गोलंजी कंपाऊंड. तिकडे गेलं बालपण. शाळा? शाळा नरेपार. तुमच्याकडे कोण कोण घरी? माझी आई आहे, वडील माझे ऑफ झालेत, 2 बहिणी आणि मोठा भाऊ आहे. कसं गेलं बालपण? खूप चांगलं गेलं. थोडंसं गरिबीत गेलं पण मजेशीर गेलं. बाबा काय करायचे? बाबा BST मध्ये होते. आई?
आई माझी प्रमिला दंडवते, मधु दंडवते, स्वातंत्र्य सेनानीमध्ये सगळा तिने प्रवास असा केलेला आहे, समाजवादी विचाराचे. असं काय मजा आहे. काय हो, सुनेबद्दल काय सांगाल तुम्ही? सून चांगली आहे, अगदी चांगली, मेन मिसळून सगळ्यांना घेऊन अगदी आनंदात राहील. अगदी हो. अगदी सगळ्यांना हे करते. अगदी डोळ्यात पाणी आलंय सुनेच्या. हा? डोळ्यात पाणी आलंय. आठवण आली ना माहेरची असताना. माहेरची आठवण आली. बरोबर. काय सांगाल यांच्या स्वभावाबद्दल तुम्ही? स्वभाव खूप चांगला आहे. अगदी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत मुलांना सांभाळणं, त्यांचा अभ्यास घेणं, मला डबा देण्यापासून सर्व तीच करते. मी काही करत नाही. का? केलं पाहिजे ना. करायलाच पाहिजे. थोडं जे काय थोडं करत असतो. काय तुम्ही का हसलात? ते काही करत नाही म्हटलं. नाही, खूप मदत करतात मला, खूप मदत. काय मदत करतात? मदत म्हणजे सकाळी उठून चहा तेच ठेवतात. काय सांगता? ठीक आहे. कमी म्हणजे दोघांमध्ये ठराव झालेला आहे की काय? चहा? नाही 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 नाही, रोज सकाळी चहा तेच ठेवतात. हो, तेच ठेवणार. का हो, काय बरं आहे तुमच्याकडे. चहाची जबाबदारी तुम्ही घेतली. होय होय. मग दिवसभरात काही करत नाही? अजिबात नाही. फक्त कामावर एक गेलं, चहा. एक चहा. मग बटन सुरू करता तुम्ही सकाळी, हो ना, दिवसभराचं. तुमचं जमलं त्यानंतर पहिल्यांदा कुठे भेटला? शिवाजी पार्कला. दोघेच? काय हो, आठवतो तो दिवस? हो, आठवतो. काय झालं होतं? कुठे भेटला होता? उद्यान गणेश गणपतीच्या मंदिरात. हो. पण यांचा फोटो वगैरे बघितला होता का? हो, बघितले, फोटो बघितले. आणि मग लगेच लग्न झालं? फोटो नाही बघितलेला मी, पहिल्यांदा प्रत्यक्षच बघितलं. थेट? हो. कुठे? सायनला हनुमान हॉटेल आहे, तिथे आमचा बघण्याचा प्रोग्राम झाला. हनुमान हॉटेलमध्ये? हनुमान हॉटेलमध्ये. वा वा. लग्न आणि हनुमान हॉटेलमध्ये, म्हणजे काय कॉम्बिनेशन छान आहे की नाही. आशीर्वाद पाहिजेच वगैरे, कारण आयुष्यावर उड्डाणं घ्यायची असतात इथे. मग काय त्या दिवशी काय बोललात एकमेकांबरोबर? नाही, त्या दिवशी बोललो नाही. नंतर भेटायला बोलवलं, त्यानंतर शिवाजी पार्कला बऱ्याचशा चर्चा झाल्या. आणि काय लगेच ठरलं? हा, ठरलेलं तर होतच ना. काय लग्नाची तारीख होती? 27 मे 2005 मध्ये लग्न झालं. म्हणजे किती वर्ष झाली? 8 वर्ष झाली. 8 वर्ष मोजताय की काय? नाही ना. कोणाचा स्वभाव शांत आहे हो दोघांमध्ये, की दोघांचाही शांत आहे? माझा शांत आहे. का बोलले असं वहिनी? का बोलले सांगा मला. हे असं माझा शांत आहे बोलण्यामागचं कारण शांत काय? स्वभाव. आणि तुमचा? माझा शांत म्हणजे आहे शांत, पण कधी कधी हायपर होतो, कारण का अभ्यास असतो मुलांचा. अभ्यास? त्या वेळेमध्ये मला निघायचं असतं, सगळं म्हणजे मॅनेज करायचं तरी असतं. कसा व्यक्त कसं करता रागाला? व्यक्त भांडी आपटते. भांडी आपटते? काय हो? ओरडावर होते. मुलीला 1-2 फटके मिळतात. मुलीला फटके? कुठे आहे ती? ही काय आई मारते तुला? हो. नमस्कार. का मारते? अभ्यास नाही करत. कोण? आई? मी. अच्छा, तू नाही करत. मला वाटलं आई नाही करत. आई अभ्यास घेते आणि बाबा पण घेतात अभ्यास? नाही? बाबा हिंदीचा कधी कधी घेतात. हिंदीचा आणि मराठीचा पण. मराठीचा पण घेतात? काय बाबा, तुम्ही फक्त हिंदी आणि मराठीवरच काय पोहोचले? हो, इंग्लिशची जबाबदारी त्यांनाच दिलेली. त्यांना दिलेली आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे की या सगळ्या 8 वर्षाच्या प्रवासामध्ये असा कुठला काळ होता की ज्याच्यात खूप टेन्शन आलं होतं किंवा खूप आनंदाचा क्षण होता? टेन्शनचा क्षण कुठला? टेन्शन आणि आनंदाचा क्षण म्हणजे गेल्याच वर्षी माझ्या बाळाची डिलिव्हरी झाली. तर डिलिव्हरी म्हणजे मुलगा झाला दुसरा, ही खूप आनंदाची गोष्ट होती. आणि टेन्शनचं म्हणजे डिलिव्हरीनंतर 1 महिन्यानी बरोबर मला खूप त्रास झाला. म्हणजे मला खूप म्हणजे हेवी ब्लिडिंग झालं आणि अक्षरशः पूर्ण चान्सेस गेले, म्हणजे पूर्ण नसा ब्लॉक झालेला. अरे बापरे. हो. म्हणजे KEMच्या डॉक्टरांनी आणि माझे सगळे नातेवाईक, माझे आई वडील, माझ्या नंदा, माझी जाव, माझे मिस्टर, माझे भाऊ आणि सगळ्यांनी माझ्यासाठी एवढी मेहनत घेतली. म्हणजे त्यांनी त्यांची पर्वा केली नाही. दिवस रात्र ते हॉस्पिटलमध्येच असायचे माझ्याबरोबर तिकडे. हो, म्हणजे अक्षरशः KEMचे डॉक्टर आणि माझे पुनर्जन्म झाला. अक्षरशः पुनर्जन्म, म्हणजे मरणाच्या दारातून त्यांनी मला परत आणलं. 40 ते महानगरपालिकेचं रुग्णालय KEM आणि या KEM रुग्णालयातले उपचार आणि त्याच्यामुळे डॉक्टरांनी केलेले शर्तीचे प्रयत्न आणि संपूर्ण कुटुंबाने दिलेला एक आशीर्वाद आणि बळ, यामुळे तुम्ही आज होम मिनिस्टर मध्ये सहभागी झालाय. खरंच हो की नाही? नाहीतर मला तिकडे एपिसोड करावा लागला असता. म्हणजे माझं कानं बाळ घरी होतं, माझ्या सासू सासऱ्यांकडे होतं आणि हे हॉस्पिटल. मी हॉस्पिटलमध्ये. माझे सगळे बँकेतले मित्र, माझे मेवणे, माझा मोठा भाऊ,
कोण सायनला उभं राहायचं ब्लडसाठी, कोण JJला उभं राहायचं, कोण घाटकोपरला एक हॉस्पिटल आहे तिथे उभं राहायचं. आमच्या बँकेची खूप मेहनत होती, चेअरमॅन साहेबांची, अध्यक्ष चाळके साहेबांची खूप मेहनत होती, आमचे गंगर साहेबांची खूप मदत होती, बँकेतला स्टाफ आमचा सगळा, सगळे धावून आले सगळे. आणि तुम्हाला बँकेचा सपोर्ट खूप मिळाला, घरच्यांचा सपोर्ट खूप मिळाला. घरचे म्हणजे प्रश्नच नाही. घरच्यांनी म्हणजे त्या आम्ही म्हणजे कडक श्रावण पाळणारे, पण त्या गेल्या वर्षी कोणी श्रावण नाही पाळलं. म्हणजे माझ्यासाठी रोज म्हणजे डाईट दिलेलं मला, अंड खा किंवा नॉनव्हेज वगैरे मला कंपल्सरी डॉक्टरने सांगितलं. तर मला करून आणायचे ते, म्हणजे श्रावण सोडून सगळे उपास सोडून त्यांनी माझ्यासाठी एवढी मेहनत घेतली. घर हे घर असतं आणि म्हणून घरातला प्रत्येक जण हा प्रत्येकाशी खूप आत्मीयतेनेच वागत असतं. म्हणजे आधी मी प्रार्थना करतो की असं पुन्हा कधी कोणाला आजारपण येऊ नये. आणि त्यानंतर या पुढच्या खेळात आता मी जेवढं वजन सांगणार तेवढं वजन गोळा करणार का वहिनी, आपण बघूया. वेळ 2 मिनिट आणि वजन आहे 290 ग्रॅम. हो, बघूया किती जास्त वस्तू आणताय. जास्त आणायच्या 290. काका तुम्ही मागे 1 मिनिट पूर्ण झालं. जास्त होणार. 289 झाले. किती झालं? 230 झालं. आता बस किती झालं? अंगठी का अजून 9 ग्राम जास्त झालं. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 वेळ संपली. नमस्कार. नमस्कार. तुम्हाला मला विचारायचंय, तुम्ही सांगा यांनी कुठला बदल केला पाहिजे हो स्वतःमध्ये? नाही, असं बदलणार तर काहीच नाहीये. काही नको बदलायला? नाही. आणि यांनी काहीच नाही. काहीच नाही. बरं आहे, थोडक्यात उत्तर द्या, काहीच नको बदलायला. बरं, तुम्ही सगळ्यांना आता तुम्हा सगळ्यांना विचारतो की तुम्ही या दोघांना ओळखता बरोबर, खूप वर्ष ओळखता. तुम्ही सांगा यांच्या स्वभावाबद्दल, बोला. म्हणजे आमची जावई अगदी खूप छान आहेत, स्वभावाने खूप शांत सरळ. पण तिच्या आजारपणात त्यांनी अतिशय धीराने घेतलं. आम्ही सगळे गर्भगळीत झालो होतो, पण त्यांनी असं काही धीर नाही सोडलं. तर अतिशय नावासारखे आहेत ते. होय ना. आणि सगळ्यांचे लाडके आहेत. जावई हो, सगळ्यांचे म्हणजे आमच्या मग ठीक आहे. मला वाटलं बाहेर पण नको बाबा, हो की नाही जास्त लाड करायला? आहेत तसे. तसे आहेत. काय मला बँकेत जाऊन चौकशी करायला लागेल मला आता. एवढे लाडके झालेत सगळ्यांचे. काय हो? होय होय होय. अजून कोणाचं काय म्हणणं? आमची आत्या मग चांगली डान्स करते. काय सांगता? चला आता करायला लाव. डान्स करणार का? डान्स नाही. नाही. बरं, म्हणजे आता डान्स नाही, अभिनय करणार आहे, तो तुम्ही सगळ्यांनी ओळखायचा. हा, मस्त अभिनय करणार, सगळ्यांनी ओळखा आणि बक्षिसं मिळवून द्या. चित्रपटाच्या नावाचा अभिनय. चित्रपट, अभिनय, ओठ आणि हालचाल नको.
डान्स बोलायचं नाही. नटरंग 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 कसं काय ओळखला? असं असं काहीतरी उगाच. अभिनंदन, खरं बक्षीस तुम्हालाच द्यायला पाहिजे. झी मराठी कडून ही भेटवस्तू तुमच्या. अरे वा वा. आता गाणं. हा अभिनय. उगवला डोंगराच्या आडून सकाळी सकाळी सूर्य उगवला. प्रकाश कोंबडी कोंबडी अभिनय नाही. आंब्याच्या वनात 20 सेकंद राहिली आता, लवकर. कोंबडी पक 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 पक. गाणं गाणं पाहिजे, गाणं. पक पक. कोंबडी पळाली. 10 पक पक पक. 9 8 7 6 डोंगरात 5 4 सकाळ झाली, चिखलू उठला. पुढे काय? असं कुठलंही गाणं नाहीये. सकाळ झाली, चिखलू उठला, इथपर्यंत ठीक आहे. मग काही ना, म्हणजे खरं तर आम्ही असं बक्षीस देत नाही, पण आज बक्षीस नक्की देणार आहोत, कारण तुम्ही एवढं तरी ओळखलेलं आहे. आणि ज्या पद्धतीने, ज्या जिद्दीने तुम्ही अभिनय केला, त्यासाठी झी मराठीकडून ही भेटवस्तू तुम्हाला. आणि आता म्हण. लगेच ओळखलं. त्याच्यात काय नाही, फाटक्यात पाय. अभिनंदन. झी मराठीकडून ती चिंच पेटी पण तुम्हाला मिळाली. आणि आता एक नाव जाहीर करणार. ये लवकर ये. एक चिठ्ठी काढायची आहे, पटकन दे. थँक्यू. नाव आहे रेश्मा कदम. नाव सांगा. रेश्मा उमेश कदम. कुठे राहता? लकडेवाडी तिथे घातल्यात. कितवा मजला? 5वा. 5वा मजला. घरी कोण कोण आहे? सासू, आई, मिस्टर. मिस्टर कुठे आहेत आता? गाडीवर आहे. गाडीवर आहे, ट्रान्सफर आहे. गाडीवर आहे. मग आता कोण आहे इकडे? सासू आहे ना. सासूबाईंना बोलवा ना. मग या सासूबाई, या उभ्या राहा. या सासूबाई, कसं वाटतंय सुनेचं नाव आलंय तर? मस्त वाटतं. मस्त वाटतंय. सासूबाई म्हणतायत मस्त वाटतंय. घरी मस्ती करते का सून? काय गोड हसलात बघा दोघे, सासू आणि सुना मिळून. टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया आणि बघूया कोण जिंकणार पैठणी. आणि आता हा खेळ, या खेळामध्ये समोर भली मोठी शिडी ठेवलेली आहे. हा फुटबॉल आता तुमच्याकडे देणार. 10-10 संधी इथून टाकायचा आहे. तो टप्पा पडून गेला चालेल, थेट टाकला तरी चालेल. सगळ्यात खालून फक्त हा चेंडू जाऊन उपयोग नाही. वरच्या शिडीपैकी कुठल्याही चौकोनातून गेला तरी चालेल. बघूया 10 संधीमध्ये सगळ्यात जास्त गुण कोण मिळवणार. या दोघींपैकी ज्यांचे गुण जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. या सुरुवात तुमच्यापासून. टाका. पाच 0. द्या इकडे. ह्या काय करतायत बघूया. दोन संधी राहिलेल्या आहेत. 10-0.
एक अजून एक अजून एक अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या कदम वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. विजेत्या ठरल्या राणे वहिनी, त्यांना एक्सो डिशवॉश बार यांच्याकडून ही भेटवस्तू. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या राणे वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. घाटला चेंबूर या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्सच्या पुढच्या भागात. नमस्कार.